नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये। जसं मी कालच्या ब्लॉग मध्ये बोललो की दाताचं करायचं आपल्याला विषय, ते आज अपॉइंटमेंट आहे तर जायचंय परेलला। तिने अपॉइंटमेंट घेऊन ठेवलेली आहे आणि आता ताई ते सुरुवात करते सगळ्या गोष्टी म्हणजे नाश्ता, कारण तिथे गेल्यावर कसं आहे की 2-2.5 तास बसून ठेवणार, ते सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर काय खायचं पण नाही, तो एक वेगळा विषय। सो असे करून 3-4 तास तर काय खायचंच नाहीये। रव्याचे डोसे करते ते चहासोबत मला खूप जास्त आवडतं। इथे त्याची तयारी करते, कांदा बिंदा टाकून ठेवला याच्यामध्ये, टोमॅटो वगैरे। ते औषध पण घेऊन झालं। पैसा बघ, खोकला काय विषय मला हा कळत नाही यार, अचानक काय म्हणजे विषय। मम्मीचा आहे तो आहे, मला काय विषय, मी काय खाल्लं पण नाहीये, काय नाहीये, काय बोलणार माझी कळत नाही। आता हे होतं ते होतं, त्यात दुसरं एक ऍड ऑन झालंय ते जो काय कळत नाही डोक्याला। चला इथे ताईने चहा आणि ते रवा डोसा आणून दिलेला आहे। वाजलेत बरोबर 10:30, 11:30ची अपॉइंटमेंट है, तो वो तो कार्यक्रम होने वाला है, उसका क्या पोहोचने वाले है नहीं। भाई साहब कालपासून अपॉइंटमेंट घेतल्यापासून माझा म्हणजे जीवाची घालमेल झाली, कारण की काय ना, ताईचं जेव्हा नख काढलं होतं ना तेव्हा तर भाई माझ्या डायरेक्ट कपाळात गेल्या होत्या। म्हणजे तेव्हा ती जागेवर होती का नाही माहित नाही, पण मीच नव्हतो जागेवर, एवढा विषय झाला होता। पण ती बोलते की घाबरू नको, समर्थांचं नाव घे, आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आठव, भाई त्यांनी काय सोसलं यार। आणि हो, आपण मूवी बघितलाय, तर मूवी तुम्ही प्रत्येकाने जाऊन बघा। फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला होता, बट येस मी सांगतोय की तुम्ही प्रत्येकाने जाऊन बघा। 1000 रुपये तिकीट असेल तरी चालेल, तो मूवी त्यांच्यासाठी मात्र जाऊन नक्की बघा प्रत्येकाने, वेळात वेळ काढून। आय नो की सगळ्यांचं शेड्यूल एकदम टाईट असतं, बट येस रात्रीचा शो पण असतो, त्यावेळेला तुम्ही जाऊन निवांत बघू शकता। तर चला जाऊया। आणि आय थिंक सो मी याच्या पुढे म्हणजे तिकडे गेल्यावर काय ब्लॉग होईल माहित नाही, जो असेल तो तुमच्या समोर ठेवला जाईल, बट या ब्लॉगला तुम्ही मूकबधीर ब्लॉग म्हणून बोलू शकता। चला निघूया, आगे का पता नाही दोस्तों। जय शिवराय। 4 नंबरवर 11:20ची मम्मीने आता हिला एक असं काम दिलंय, मोठा टास्क दिलाय। मम्मी बोलली कलिंगड घेतल्याशिवाय घरी येऊ नकोस। पुढे जावं लागेल, आता मी डायरेक्ट स्टेशन। मम्मी बोलली आज खाएगी तो कलिंगडीच खाएगी, कारण तिला कलिंगड खूप आवडतं। दीदीचा पण फोन आलेला आणि आता ही एक एसी ट्रेन निघाली। भाई साहब, ऐसा हमारा नसीबीच गांडू है, लेट के मामले में, लेट का तब्बाईच लागेल। दुसरी एक आहे ती काढून घेऊया, ब्लड चढवतो ना दुसऱ्याचं, तर त्याच्यामुळे मला ते गर्मी सहन नाही होतो। आज एसी में जाएंगे, कुछ भी हो जान जाए, लेकिन एसी ट्रेन ना जाए, माकिया। आई नवीन वंदे भारत जी आपल्या कोकणात सोडली तर नादच खुळा। आता फोन लावला दीदीला, भाई साहब बॅलन्स पण संपला। अबे यार, कौन-सा नसीब लेके पैदा हो गेला क्या पता, एक के पीछे एक लगाई। आणि आता दाढीचं एक होतं, आता खोकल्याचं आहे, तर खोकल्याचा झाला, आता खोकल्याचं आहे म्हणजे ते झालं, आता बाहेर निघायचं, तर आजच नेमका बॅलन्स संपला। आता फोन कसा लावायचा, ताई आहे बाहेर, म्हणजे आता ती मार्केटमध्ये आहे, तिला सांगू शकतो, पण कसं सांगू कसं। आणि आता वाजलेत बरोबर 11:20ची ट्रेन आहे, जाऊन इथे रिचार्ज करू शकतो पटकन, असं काय विषय नाही। फटके ना दोस्तों, अगर इतना भी टिकट निकालेला तो वेस्ट ना जावे, पटकन जाऊन रिचार्ज करून येतो। 11:20ची अजून 20 मिनिटं आहेत, होऊन जाईल पटकन। ॲक्शन गावात रेशी काय लाईफ आहे। इथे वोडाफोनचा आहे, इकडे आलो तर इकडे ते लोक अवेलेबलच नाही आहेत यार, क्या बोलू मेरे को समज में आहे यार, क्या ब्लॉग आहे, कोणचा ब्लॉग आहे भाई। आता फक्त कोण फोन करेल त्याची वाट बघायची, आला की उचलायचा, ऍटलीस्ट कोई फोन तो करो यार, ताकि मैं बताओ की बॅलन्स करू मेरे में। चला भाई, फायनली रिचार्ज झाला। अच्छा, गावात एक वेगळंच टेन्शन। बाजूला एक दादा होते, त्यांच्या फोनवरून दीदीला फोन केला, दीदीला सांगितलं ताईला सांग, ताई मार्केटमध्ये, तर ताईने मग आता रिचार्ज केला। तो ऐसा ये साखळी बना के रिचार्ज हो गेला दोस्तों। चला दादर हळूहळू लोकेशन जसं जवळ येतं ना, तसं हळूहळू माझी वाटत चाललेली आहे भाई। ओके, आलोय परेलमध्ये आणि इथे समोर जे डॉक्टर आहेत, डॉक्टर पाटणकर म्हणून, सो इथेच दीदी दाताची ट्रीटमेंट घेते, तर मला पण इथेच सजेस्ट केलंय। आणि नारळ पाणी वगैरे जरा पितो आणि मन प्रफुल्लित करतो, जरा पॉझिटिव्हिटी आणतो, क्योंकि फटी पडी आहे दोस्तों, क्याही बताओ। की आता दीदीला यायला अजून 10 ते 15 मिनिटं जातील। महाशिवरात्री आहे, तर सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। चला वरती तर आलोय, थोडंसं रिपोर्टिंग करून घेऊया, म्हणजे काय असेल ते आपलं थोडंसं सांगूया त्यांना, म्हणजे
मागे रिपोर्ट काढलेले त्यांच्या लक्षात येतील ना. मागे मी ब्लॉग बनवला होता, म्हटलं की हा पण एक ब्लॉग बनवून घेऊया, कारण आपले फॅमिली मेंबर खूप लोक वाट बघत असतात काय होतंय काय नाही होतंय. तर यासाठी हा पण एक ब्लॉग आहे. आणि आजपासून ट्रीटमेंट चालू झालेली आहे. आता ही ट्रीटमेंट पुढचे 15 दिवस चालणार आहे, म्हणजे दररोज नाही. आता आज आलोय तर मग पुढच्या 3 दिवसांनी म्हणा, पुढच्या 4 दिवसांनी, अशा टाईपचा विषय. हाय बाबू. हा हाय, कशी आहेस? बरा आहे. आज स्कूल नाही बाबू? का स्कूल नाही? हा वाय? आज स्कूल का नाही? आज काय आहे? सुट्टी. आज सुट्टी म्हणून तू स्कूलला नाही ना? हा. आज कसली सुट्टी? महाशिवरात्री. बोल महाशिवरात्री. जोरात बोल, जोरात. महाशिवरात्री. शिव रात्री. हर हर महादेव. शाबाश रे माझ्या पठ्ठ्या. अरे भाई, अरे मेरा भाई कल मेरा खो के जान जा रहा था. अरे तो कैसे निकलू? सुबह सकाळी पण खोकला होता. ठीक आहे ना, आता कुठे जायचं? ह्याला शाळेत घेऊन जायचं. ठीक है, अभी क्या ही बोल सकते हैं. मैं हार गया दोस्तों. ठीक है, अभी इनके सामने क्या ही बोले. बिजी लोग हैं ये लोग, क्या ही बोलेंगे अभी. आज तो वैसे भी छुट्टी थी तो चल जाएगा. समझो दुसरा दिवस कोणता असता तो लवण्याविषयी. काय बोलते मेरी जान? हा मेरी जान. आता तो त्याच्यात बँड्राला आम्ही ट्रस्टीचं हॉस्पिटल होतं तिकडे करत होतो, आणि आता कुठे आपलं मुलुंडला. आता मुलुंडला आहे. मुलुंडच्या माणसाची काहीतरी फाईल किंवा एक कागद असेल. फाईल आहे, पण त्याच्यामध्ये एवढं नोट करतो की ब्लड कधी ते कधी चढवतो. म्हणजे आता एक्झॅक्टली मला तीच फाईल हवी आहे. ऐका, असणार त्यांच्याकडे देणार ते कशात त्यांच्याकडे काय आहे सांग. आता वी विल बी गिव्हिंग हर हे मेडिसिन. आता मेडिसिन त्याच्याशी काय रिॲक्ट करताय हे मी नाही सांगू शकत, कारण आता खूप डेव्हलपमेंट झाले त्याच्यात. आता समजा मी ही ट्रीटमेंट करताना त्याला इंजेक्शन देणार, लोकल अॅनेस्थेसिया देणार, ॲड्रेनालिन देणार, त्या वेळेला त्याच्या ब्लडमध्ये जाणार आहे. आता त्याला ट्रान्सफ्युजन महिन्यातून एक देत असेल. ऍट द सेम टाइम मला असं नाही करायचं मी न विचारता ट्रीटमेंट सुरू करणार आणि यांना गोळ्या देणार. गोळ्या शेवटी ब्लड मध्ये फिरणारच. आता ऍक्च्युअली होतो मी क्लिनिक मध्ये, पण थोडासा एक इश्यू आहे. मी थॅलेसिमिया असल्यामुळेच थोडासा एक इश्यू आहे. तर थोडासा आहे ना दीदी सोबत डिस्कस करतो, आणि दीदी जीजू सोबत करेल डिस्कस, परत मम्मी सोबत पण डिस्कस करेल. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो नक्की विषय काय झालाय. आता दीदीकडे चालू आहे सध्या तरी, कारण विषय थोडासा वेगळा आहे. ते मी थोडासा तुम्हाला जेवण झाल्यावर सांगतो. आता जेवायला बघूया काय काय दीदी काय द्या जेवायला. आज आमची दीदी आम्हाला फक्त डाळ भात देणार आहे विथ पापड. आज महाशिवरात्री असल्यामुळे एकदम शुद्ध शाकाहारी के दिल में बोलते. साप साप घे बाय, काय केलंस काय? कार्टून गेलं कुठे? अरे देखो तो इसको नॉलेज देखो कैसा है भाई साहब. याच्या वयात असं ना आम्ही नंगू पंगू चाळीत फिरायचो, आणि आमच्या चैनी पण कमरेतल्या चोरी व्हायच्या. आणि आताचे बघा एवढे म्हणजे टॉप लेवलचा विषय आहे. युट्यूब खोलतात, बाय बघतात, एकदम प्रो बन गेले प्रो. आणि आम्ही तेव्हा कमरेतल्या साखळ्या चोराला देऊन घरी यायचो. भाई साहब, भात आहे, डाळ आहे, आणि इथे टोमॅटोची आमटी आहे. तुझं काय? तुझ्या एनर्जीला तर सलामच आहे भाऊ. टॉप लेवलचा विषय. येस म्हणजे काय पण बोलेल तर येस बोलायचं. जे बाय माझ्या अशी काय येस लावलंय. कसं आहे तुम्ही? जोरात जोरात बोलायचं. हा काय करताय? देवला सगळ्यांना बोल हर हर महादेव. हर हर महादेव. वाजलेत बरोबर रात्रीचे 8:30, आणि आज दीदी आम्हाला जेवायला देते फक्त ऑमलेट आणि ब्रेड, म्हणजे ब्रेड ऑमलेट. काय भाई काय विषय? ब्रेड ऑमलेट विथ चीज घ्या असं सांगते जसं काय पंचपक्वान यायच्या गावात रे. एक मिनिट, आता जीजू पण आलेले आहेत आमचे. जीजूंना तुम्हाला ऑब्वियसली भेटवायलाच पाहिजे, क्योंकि उसके बिना दोस्तों ब्लॉग अपूरा है. अभी ये देखो, अभी आपको इसने बोला कि मैं ऑमलेट ब्रेड ऑमलेट खिलाऊंगी. क्या ओपिनियन देना चाहोगे इसके बारे में? मला बोलले की घेताना अंडी आणि पाव घेऊन ये. म्हणजे आज काय जेवण नाही काय? नाही, मी थकली आहे जरा आज. हेच पण
तो ये ऐसा व्यवहार हो गया है आज हमारे दोनों के साथ, मतलब ऐसे हम भूखे आ रहे ही आज का दिन निकालने वाले आधे पेट से दोस्तों। और ये पोपटलाल को देखो ना, अरे आया आज काय तू हिरवा हिरवा झालाय, बाकी चाललास कुठे? अरे भाई साहब इतना बड़ा हो गया। अरे मामा तो अब तक छोटा ही है, मामा तो कभी बड़ा होएगा ही नहीं। कुठे चालला? ग बाय, एवढं काम करतोस? बाय गे, याचं काही खरं नाही। हे बघा इथे कामजाम चालू आहे। अभी दोस्तों देखो बोलने का विषय ये है, आज आम्ही गेलो होतो तिकडे तर मला तर वाटलं ट्रीटमेंटच होईल आणि दीदीला पण वाटलं होतं काय, म्हणजे ट्रीटमेंट साठीच अपॉइंटमेंट घेतली होती। दीदी आल्याच्या नंतर ते थोडंफार तुम्ही ऐकलं असेल, त्याच्यानंतर ते म्हटले की म्हणजे आम्ही रिस्क नाही घेऊ शकत। आता उनके लिए भी मैं एक तरह का क्लाइंट ही था, लेकिन मेरा क्लाइंट होना अलग बात है थोड़ा, मतलब मैं जरा वेगळे लेवल का क्लाइंट हूँ। जेव्हा ट्रीटमेंट होईल तेव्हा होईल, पण मी ऑलरेडी आजारी असल्यामुळे ते लोक जास्त रिस्क नाही घेऊ शकत, म्हणजे एवढी रिस्क घेऊच नाही शकत माझी। ते म्हटले की आम्ही इंजेक्शन देणार, मग ते हाडा मांसामध्ये जाणार प्लस ब्लड मध्ये पण उतरणार, त्याच्यानंतर मग काय सपोज रिॲक्शन झाली तर आम्ही कुठे जाणार। आणि ऑब्विसली त्याच्यामुळे त्यांनी आता मागितले प्रिस्क्रिप्शन, ते जे इंजेक्शन औषधं देणार आहेत तर ते देऊ शकतात म्हणून मला लिहून आणायचंय त्यांच्या लेटर हेड वरती, बाबा येस डेंटल डॉक्टरनी जी औषधं लिहून दिलेली आहेत इंजेक्शन वगैरे ती देऊ शकतो म्हणून, तर काय त्रास होणार नाही। तर असं तर आता उद्या जायचंय केम हॉस्पिटलला। भाई साहब त्याचं तोंड तर बघायचंच नाहीये मला, पण क्या पता एक मतलब पिछे ही लगा हुआ। तर ठीक आहे आता काय नाही, पण एवढं आहे की त्या केम हॉस्पिटल मध्ये नाचवू दे नको, मला एवढं हे झालंय, कारण नॉर्मलशी गोष्ट आहे। देखते अभी क्या होता है, बस एवढंच गोष्ट होती। ठीक है, अभी जो होता है अच्छे के लिए होता है बोल के आगे का विषय आगे है। देखो ना कैसा सजा के दिया कि बाय माझे अयान बस असा विषय झालेला आहे। त्याच्यामुळे काय की आजची जी ट्रीटमेंट होणार आहे ती झाली नाही, त्याच्यामुळे आता कधी होईल, आता ते उद्या जर केम हॉस्पिटलला जाऊन जर क्लिअर झाली ती गोष्ट तर मग लगेच होईल। मैं क्या ब्लॉग बना रहा हूँ मैं, मेरे को वो नहीं समझ में आ रहा है। आजच्या मित्रांनो आयनला तुमच्याजवळ काहीतरी बोलायचं आहे, काय बोलतो बाबू? काकाचं लग्न आहे बोलतो, चा आमंत्रण देतोय, मग तुम्ही सगळ्यांनी या बोल, तुम्ही सगळ्यांनी या बस। अजून एवढंच? अजून काय बोलायचं आहे? नाही, बस झालं? बस। चंपाकली ऍक्च्युली गाईज प्लॅन मध्ये थोडासा बदल झालेला आहे। जायचं होतं उद्या आपल्याला केम हॉस्पिटल मध्ये, पण आपण ते कॅन्सल केलेलं आहे बिकॉज विषय असा झालाय की ताईचा मला फोन आलेला तर म्हणे की घरात पाणी नाहीये का, कारण मम्मीने आज म्हणजे आता कपडे धुतले तिथे घरी, त्याच्यामुळे मग हे पाणी बिणी संपला, तो विषय झाला। आणि सकाळी मी पाणी कोण भरणार, जर ताई तिथून आली तर मग परत तो दिवस राहील, मग घरी पाणीच नाही असा विषय आहे। तर तिथे पाणी भरण्यासाठी ताईला थांबावं लागतं आणि इथे ऑलरेडी अयांचे 3 दिवस शाळेचे खाडे झालेले आहेत, त्याच्यामुळे मग दीदी पण त्या गोष्टीला टाकून येऊ शकत। सो असा विषय आहे आणि जीजू पण घरी नाहीत, त्याच्यासाठी मग तो प्लॅन कॅन्सल करून मग दादरमध्येच एक डॉक्टर आहेत हेमॅटॉलॉजिस्ट। तर हेमॅटॉलॉजिस्ट काय असतं, ते ब्लड वरती डॉक्टर असतात, ब्लड रिलेटेड डॉक्टर असतात, ते रक्तावरती असतात, म्हणजे काही असू दे, मग ब्लड कॅन्सर असते किंवा ब्लड रिलेटेड कोणतेही प्रॉब्लेम असू दे तर त्याला हेमॅटॉलॉजिस्ट असं म्हणतात। तर तिथे जाणार आहे, त्यांची अपॉइंटमेंट उद्या संध्याकाळची आपण घेणार आहे 4 वाजताची। तर बघूया तिथे जाऊन पण काय होतं, त्याच्यासाठी केमचा प्लॅन कॅन्सल झालेला। आता तर एक गोष्टीचं टेन्शन मिटलेलं आहे, ते म्हणजे की केम हॉस्पिटलला जायची काही गरज नाही, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं। ठीक आहे, तर ते काय आता इथल्या इथेच करायचं आपल्याला। थोडासा विषय दुसरीकडे नेऊया आपण। तर आता वाजलेत रात्रीचे 11:15 आणि आपण चाललोय खाली ड्राईव्ह करायला। तर ड्राईव्ह कोणाला करायची आहे ना, हो अंदाजा लगाओ, क्योंकि एक महान व्यक्ति है, थोर व्यक्ति है जो सीट बेल्ट पहन के बैठने वाली है और उसके भरोसे हम बैठने वाले। तर आमचे शेट पण तयार आहेत। आया कुठे चालला तू? सिलेलियम मध्ये चाललास? अरे बापले। ऍक्च्युली विषय असा आहे ना की दीदीने खूप दिवसाआधी ड्रायव्हिंग क्लासेस लावले होते, तर त्याच्यामध्ये गॅप झाला। सो तो गॅप आता भरून काढायचा आहे कसाही करून, कारण काय की आयांना पण शाळेत सोडावं लागतं आणि जर आपल्याला गाडी चालवता येत असेल तर आपली भरपूरशी कामं आहेत ती हाताखालची होऊन जातात, इझी होऊन जातात। म्हणजे असं टॅक्सी किंवा ओला करायची गरज नाही, ते पण प्रत्येक वेळेला जसं की आता चालू आहे आयांना शाळेत सोडायला, आयांना शाळेत घेऊन यायला ओला लागते, तर त्यासाठी आपल्याकडे जर गाडी आहे एक्स्ट्राची तर ती शिकून घेणं इम्पॉर्टंट आहे। हालांकि ती धूल खाल पडलेली आहे खाली। सो अभी हमारा ड्राइवर प्रॉपर तरीके से तैयार हो रहा है,
कुछ आएगा ही नहीं करने वाला है, तो अभी वो होएगा 100.525 मेरी कोलबा. काय जी गाडी आहे काय, आणि ही पण एक गाडी आहे. गाडीवर बघा आता ह्याच्यावर स्पष्ट धूळ दिसते, ही एकदम टकाडक दिसते भाई. आणि आमच्या दीदींना विचारलं तर दीदी म्हणे की नाही दररोज गाडी पुसतात. भाई साहब दररोज का उसका जा रहा है सब विषय, तो तुमको वसूल करना मांगता है की नहीं? हाँ तो बसना मेरी गाडी चालवायला येते, मला अजून पार्क करायला येत नाही. ये बात. अच्छा पार्क करायला येत नाही ना, बसना भाई. अजून काय पाहिजे चालवायला? अरे खतरनाक विषय. 3ऱ्या गेअर पर्यंत चालवायला येते. दोघं आम्ही असे आता सीट बेल्ट लावून तयार आहेत. आयनला पण इथे लावलेलं आहे सीट बेल्ट. आयन रेडी? जोरात. हाऊ द जोश, हाऊ द जोश. आई शपथ. फर्स्ट सेकंड, फर्स्ट सेकंड, फर्स्ट सेकंड. चला लेट्स गो. आरामात, कोई घाई नहीं है, कोई दिक्कत की बात नहीं है. आता आपण क्रॉस करून पलीकडे चाललोय. अरे वा मस्त. पुढे पण गाडी शिकण्याचा विषय चालू आहे एकदम बॅक टू बॅक. अरे मेरे को सीट बेल्ट लगाना जरूरी है क्या? अरे ठीक है उतना मेरे को है कंट्रोल. रात्री काढायची असते. हा रात्री यायला सही टाइम आहे. आणि गाडी कोण चालवतं? हा तर अप्पा जा गाडी थर्ड टाक गे फास्ट. रेस कर स्लो नको. अरे वाह दीदी, आय एम प्राऊड ऑफ यू. हा जीजू काय वाटतंय? परफेक्ट. खतरनाक. जशी दीदी ज्या पद्धतीने चालवते तसं तरी मला वाटतं का हम भी चला लेंगे. तर हार्ड दिखतो नाही राहत. तिने ट्रेनिंग घेतलंय म्हणून मी बिना ट्रेनिंगचा कॉन्फिडन्स बोलतोय. ये कौन से लेवल का कॉन्फिडन्स है पता नहीं चल रहा है, लेकिन है. तरी बरीच चालवलीस. म्हणजे मी बघतोय, मी एक्सपिरियन्स करत होतो. मला तरी किती दिवसांनी चालवलीस ते? 20-21 दिवसांनी चालवली. आता 20-25 दिवसांनी का ट्रेनिंग करून झाल्यानं तर 20-25 दिवसांनी लास्ट टाइम चालवली अमित सोबत. अच्छा. त्याच्यानंतर आता मी 20-25 दिवसांनी चालवली. तू विचार कर तेव्हापासून कमीत कमी 15 दिवस जरी चालवली असतीस ना कंटिन्यू, तरी आताला तू पॉलिश झाली. अमितने पण यायला पाहिजे. आता कुठे चुकतं तिकडे सांगायला. ऍक्च्युली हे पण बात बरोबर आहे. तिला कसं आहे की थोडा कॉन्फिडन्स नाही, तर कॉन्फिडन्स देण्यासाठी कोणतरी पाहिजे सोबत कोणतरी पाहिजे. गाडी चालवायची आहे ऑब्विसली है वो तो है साधी गोष्ट दोस्तों. नाही. आणि आता एक ठिकाणी ती घेऊन गेली असती, ठोकली असती चांगली. मेन म्हणजे कसं आहे, मी जेवढी पण चालवले ना आतापर्यंत मी दिवसाची चालवले. ट्रेनिंग असेल दिवसाची असते किंवा इतर वेळेला पण. त्याच्यामुळे रात्रीचं जे आपलं विजन क्लॅरिटी असते ना, त्याचा एक्सपिरियन्स कमी आहे. पण एक हा पण पॉइंट आहे की रात्री रस्ते रिकामे तुला मिळतात. तुला म्हणजे जास्त मला असं वाटतं की तुला जास्त समजेल रात्रीचं चालवलीस. आणि रात्री पण यायला पाहिजे चालवायला. तर ओव्हरऑल असा विषय होता. तिने 20-25 दिवसांनी परत ट्राय केलं तर तिने चालवली बेस्ट. बट येस थोडा कॉन्फिडन्स कमी पडतोय. तर मी आशा करतो की येत्या महिन्याभरात किंवा म्हणा किंवा पुढच्या 2 महिन्यात जे काय असेल ते मला असं ऐकायला येऊ दे की तू आयाला घेऊन स्कूलला जाते सोडायला वगैरे, ही गोष्ट पाहिजे. तर येस ते बघूया. आपण पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन चालूया. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि हो ताईचा बर्थडे आहे, तर ताईला पण हॅपी बर्थडे ताई. तुला आपल्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीकडून आणि आमच्याकडून, आणि तुम्ही पण ताईसाठी कमेंट करा हॅपी बर्थडे म्हणून. बाय.